यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू आजार नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप कार्यालय व नगर परिषद यांच्या मार्फत कीटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळा पार पडली। जिल्हाधिकारी विकास मीना, सीईओ मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष डोले यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा आयोजित केली होती। अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी राकेश बयर होते। यवतमाळ जिल्ह्यात रेशन दुकानातून आनंदाच्या शिधा निवडणुकीपूर्वी वितरित झाला, मात्र त्यानंतर हा शिधा ग्राहकांकडे फिरलाच नाही। इतकंच नव्हे तर दैनंदिन स्वस्त धान्यातून दिली जाणारी साखर मिळणेही थांबले। एप्रिल महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातील साखर आलीच नाही, यासोबतच भरड धान्य मिळाले नाही। यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे। गरिबांच्या संसारातील गोडवा वाढणारा तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील अडाळ नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण सोमवारी दुपारी 4 वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वीज वितरणाची प्रणाली अनेक वर्षे जुनी आहे। सोबतच विजेचा वापर वाढल्याने पुरेशा दाबाने वीज मिळत नाही। अशा स्थितीत नवीन वीज केंद्र उभारणे हाच पर्याय आहे। यासाठी बांबुडगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे 350 कोटींचे 220 केव्हीचे वीज केंद्र मंजूर झाले। महसूल विभागाने त्यासाठी जागाही मंजूर केली। कंत्राटदार कंपनीने कामाला सुरुवात केली। इतक्यात राजकीय कुरघोडी सुरू झाली, त्यामुळे हे काम बंद करावे लागले। यवतमाळ जिल्ह्यात उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे। कॅम्प राऊंडसाठी गुणवत्ता यादी 26 जून रोजी जाहीर करता आली नाही, त्यामुळे 30 जूनची तारीख देण्यात आली होती। गुणवत्ता यादीच्या तारखेत गोंधळात गोंधळ निर्माण झाला असताना शिक्षण संचालनालयाने शनिवारी यादी जाहीर केली। लॉगिंग आयडीला यादी दिसताच मुख्याध्यापकांनाही धक्का बसला। सुरुवातीपासूनच पोर्टलला तांत्रिक त्रुटीचा खोडा निर्माण झाला। आता सोमवारपासून सुरू होणारे 11वी प्रवेश सुरळीत होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। पुसद तालुक्यातील पाडोदी येथे शनिवारी रात्री गावाच्या टोकावर असलेल्या रमेश श्रीराम बांडे या दुग्ध व्यावसायिकांच्या घरावर 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी शस्त्राच्या दाकावर दरोडा टाकून 2 लाख रुपयाचा मुद्देमाल लुटला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली। उमरखेड शहरातील टिपू सुलतान चौकात जुने वादातून एकाने लोखंडी रोडने मारहाण केली। ही घटना 28 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली। यात जखमी मोहम्मद हारिसे याच्या तक्रारीवरून सहेल अली व त्याच्या मित्राविरोधात उमरखेड पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल केला। उमरखेड येथे भावासोबत बोलल्याच्या कारणावरून वाद घालत दोघांनी लोखंडी गजाने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले। ही घटना 24 जून रोजी दुपारी 4 वाजता ब्रह्महाणगाव येथे घडली। या प्रकरणी उमरखेड पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल केला। पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भारत फायनान्स कंपनीची तब्बल 16 लाख रुपयाची फसवणूक करून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने अटक केली। खंडाळा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता। ही फसवणूक 21 सप्टेंबर 2023 12 जून 2024 या कालावधीत केली होती। आरोपीला खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दानोळा येथे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टी पॉइंटवर माहूरकडे जाताना अगदी वळणावर मोठमोठे खड्डे पडले। पावसामुळे तर खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे। खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धक्का आहे। पुसद तालुक्यात रयत क्रांती संघटनेच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी येथील अश्विन सगरुडकर यांची निवड करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील संघटनेच्या कार्यक्रमात नियुक्तीपदी पत्र देण्यात आले। अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सदा खोत होते।